ज्योतिबा फुले, भगवान बिरसा मुंडा, बाबा ताजुद्दीन या सर्व महामानवाच्या चरणी, महापुरुषाच्या चरणी सर्वप्रथम अभिवादन. आमच्या सद्भावना रॅलीच्या या समारोपा प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय रमेश चंदिताला साहेब आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सरकार, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमदार, सर्व खासदार, ज्येष्ठ श्रेष्ठ काँग्रेसचे सर्व नेते मंडळी आणि या सद्भावना यात्रेमध्ये आपण सहभागी झालेले सर्व माझे बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सद्भावना शांती रॅलीमध्ये आपण आलात. महाराष्ट्र हाच छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. या विचारांनी चालणारा, पुरोगामी विचारांनी चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आग लावणारी मंडळी आता खुर्चीवर बसलेली आहे. ते आग लावतील, पण सद्भावनेच्या विचारांनी आपल्याला ती आग विझवायची आहे आणि ते थांबवायचे आहे. या निर्धाराने आपण आलात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतोय. बांधवांनो, खर तर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीला वंदन करून या रॅलीची सुरुवात झाली. हा शहर बाबासाहेब आंबेडकरांचा शहर, हा शहर ताजुद्दीन बाबांचा शहर, हा शहर प्रभू रामचंद्राचा आहे. रामटेक आहे, हा प्रभू रामचंद्राचा सुद्धा शहर आहे. सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने आणि गुणा गोविंदाने इथे नांदत असताना काहीतरी नालायक विचाराची माणसं त्या ठिकाणी औरंगजेबाचे कबर 400 वर्षापूर्वीचा कबरीचा मुद्दा काढला. औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्र शांत करण्याचं काम सुरू झालंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या लोकांनी जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा, दरी निर्माण करण्याचं काम सुरू केलंय. मी आपल्याला विनंती करायला आलोय. सद्भावना रॅली काढून अध्यक्ष महोदयांनी आदेश दिला. या भर उन्हामध्ये महात्मा गांधीजींचा विचार घेऊन, खर तर सद्भावना म्हणजे आमच्या चांगल्या भावना लोकांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत. सद्भावने सर्व जाती धर्माचा सन्मान आणि समानतेची वागणूक देणं हा उद्देश त्यामागचा आहे. म्हणूनच स्वर्गीय दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधींनी हा शब्द आपल्याला दिला की सद्भावना या देशामध्ये नांदावी. एकीकडे खुर्चीवर बसलेले संविधानाची शपथ घेतात आणि संविधानाची शपथ घेऊन दोन धर्मामध्ये, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं पापही चाललेलं आहे. एक मंत्री खुलेआम मशिदीमध्ये घुसण्याची गोष्ट करतोय, पण त्यावर या राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाही. यामागे त्यांचा उद्देश काय आहे? खर तर आम्ही सर्व मिळून विरोधाची भूमिका जरी असली तरी आम्हाला आमचा शहर आणि महाराष्ट्र आम्हाला शांत ठेवायचा. ते कितीही आग लावू देत, कितीही भडकावू देत, एक दिवस आमचा येईल आणि हा या राज्यामध्ये आणि शहरामध्ये शांततेचे पाईक म्हणून आपलं नाव निश्चितपणे कोरलं जाईल. बांधवांनो, अत्यंत दुर्दैवी घटना झाल्यानंतर या शहरामध्ये या सरकारच्या विरुद्ध
काल या महानगरपालिकेच्या आयुक्तांना माफी मागावी लागली त्यांचं घर पाडल्यामुळे, फहीम खानचं घर पाडल्यामुळे. एवढी नाचक्की कोणाची झाली नाही. आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी या सरकारच्या विरुद्ध काय आहे? हे सरकार नपुसकांचं सरकार आहे अशी टिप्पणी आहे. काय लाज वाटते आम्हाला की कुठलं सरकार या राज्याच्या बोकांडीवर बेमारी करून बसून केवळ त्यांना माहित आहे विकासाचं राजकारण करू शकत नाही, म्हणून धर्माचं राजकारण करून मतांची पोळी शेकण्यासाठी हे लांडगे सरसावले आहेत. म्हणून आपल्याला सावध राहून एकमेकाच्या हातामध्ये हात देऊन जात पात धर्म या सगळ्यांना जोडून काँग्रेसचा शिपाई म्हणून, काँग्रेसचा पाईक म्हणून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि आपण सर्वजण या दिवसाच्या निमित्तानं आज यालाही विरोध, आम्ही सद्भावना रॅली काढली त्यालाही विरोध केला. अरे काय आहे तुमच्या मनामध्ये, काय तुमच्या डोक्यात आहे? सद्भावना रॅली म्हणजे आम्ही जोडण्याचं काम करतोय, माणुसकीचं मानवतेचं काम हे खऱ्या अर्थानं काम आहे. परंतु त्यालाही विरोध करून यांनी दाखवून दिलं की या शहरामध्ये सद्भावना रॅली काढू नका. त्यालाही आम्ही विरोध करू. ही भावना जर असेल तर या शहरामध्ये शांतता नको आहे, या शहरामध्ये शांती नको आहे, या शहरामध्ये शहराला शांततेच्या मार्गाने न्यायचं यांचा विचार नाहीये. म्हणून आपण एकत्र आलात. आणि मी आपल्याला सर्वांना शेवटचं एवढंच सांगेल की महात्मा गांधीजींचे विचार, बाबासाहेबांचा संविधान आणि पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये येणारा दिवस हा शांतीचा दिवस, अहिंसेचा दिवस म्हणून या दिवसाला आपण या निमित्तानं आपण प्रण करूया आजच्या सद्भावना रॅलीच्या निमित्तानं की आम्हाला एक होऊन, सगळ्या जाती धर्माला एक होऊन पुढे एकत्रपणे या समाजाबरोबर जावं लागेल. आणि समाजाबरोबर जात असताना समाजाच्या हातात हात घालून महाराष्ट्र पुन्हा शांतीपथावर, गांधीजीच्या शांतीपथावर महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल. तुम्ही कितीही विचार करा, धर्मांधतेचा, जातीचा, महाराष्ट्राची भूमी, संतांची भूमी, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराची भूमी तुमच्या त्या जहाल आणि तुमच्या त्या धर्मांध विचाराला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. हा विचार घेऊन आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व महापुरुषाच्या चरणी पुनश्च प्रार्थना करून आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि आमच्या अध्यक्षांचा आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचा आणि आमचे विकास भाऊ शहर अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी यांनाही धन्यवाद देतो की आपण या रॅलीमध्ये सक्सेस होण्यासाठी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं आणि मेहनत घेतली. त्याबद्दल आपलंही अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, वालेकुम सलाम, राम राम.